गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं इंट्रोडक्शन ऑफ करोजन अँड रॅन्सिडिटी. आता आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ ॲक्टिव्हिटीच्या बेसवरती. टेक्स्टबुक 4 आहेत. टेक्स्टबुकमध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. हे पहिली टेस्ट ट्यूब आहे. इट इज अ टेस्ट ट्यूब नंबर फर्स्ट. हे सेकंड टेस्ट ट्यूब आहे. याला म्हणू टेस्ट ट्यूब नंबर सेकंड. त्याच्यानंतर हे थर्ड टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूब नंबर थर्ड. आणि हे फोर्थ टेस्ट ट्यूब आहे. ओके. या प्रत्येक टेस्ट ट्यूबमध्ये आयन नेल ठेवायचा आहे. हा आयन नेल आहे असं इमॅजिन करा तुम्ही थोडंसं. याही ठिकाणी आयन नेल ठेवलेला आहे. दिस वन इज आयन नेल. दिस वन इज आयन नेल आहे हा. आणि ओके, सो दीज आर द आयन नेल्स. देन फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेणार आहोत बॉइल्ड वॉटर अँड ऑइल. इथं जी लेअर आहे बॉइल्ड वॉटर, दिस इज बॉइल्ड वॉटर. त्याच्यानंतर याच्या सरफेसवरती एक ऑइलची लेअर आहे, लेअर ऑफ ऑइल, लेअर ऑफ ऑइल. ओके. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट वॉटर आहे. सेकंड टेस्ट ट्यूब आयन नेल विथ salt water, salt water. Third as it is आहे, only that iron nail is contact with air only. And the fourth test tube, air and anhydrous calcium chloride. याच्यामध्ये काय काय आहे? So it is anhydrous कॅल्शियम क्लोराईड आणि एअर आहे. आणि ही जी टेस्ट ट्यूब आहे ही टेस्ट ट्यूब आपण बंद केलेली आहे, क्लोज केलेली आहे. दिस वन इज क्लोज विथ अ रबर कॉर्क. सो दीज आर द apparatus, 4 test tube, then 4 small iron nail, rubber cork, etc. केमिकल्स आहेत अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, ऑइल अँड बॉइल्ड वॉटर. त्याचबरोबर आता प्रोसिजर काल आपण बघितलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन मी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. आता टेक्स्टबुकमधल्या सगळ्या कन्सेप्ट काही राहिल्या चुकून, कारण याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन खूप आपल्याला त्रास देतात परीक्षेसाठी. त्याच्यासाठी आपण पाहणार आहोत. प्रोसिजर आहे, प्लेस 4 टेस्ट ट्यूब ऑन अ टेस्ट ट्यूब स्टँड. 4च्या 4ही टेस्ट ट्यूब स्टँडमध्ये ठेवून द्यायचे आहे. टेक सम बॉइल्ड वॉटर इन फर्स्ट टेस्ट ट्यूब. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॉइल्ड वॉटर टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुट अँड ऑइल लेअर ऑन इट. त्याच्यानंतर ऑइल टाकायचं आहे. टेक सम सॉल्ट वॉटर इन अ सेकंड टेस्ट ट्यूब. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्ट वॉटर टाकायचं आहे. अँड लेट देअर बी ओनली इन एअर इन द थर्ड टेस्ट ट्यूब. थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये काही नाही, डायरेक्टली त्या आयन नेलच्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त आणि फक्त एअर आहे. अँड टेक सम अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड इन अ फोर्थ टेस्ट ट्यूब. प्लेस अ स्मॉल आयन नेल इन एव्हरी टेस्ट ट्यूब. चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे, एनहायड्राइड, अनहायड्राइड कॅल्शियम क्लोराईड आहे. आणि ही चौथी टेस्ट ट्यूब आहे ती रबर कॉर्कनी क्लोज करायची आहे. अँड द टेस्ट ट्यूब रिमेन्स अँड अटेंड फॉर अ फ्यू डेज. आणि या 4ही टेस्ट ट्यूबचं बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे काही दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे आणि काही दिवसानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि मग त्यानंतर पडलेले प्रश्न. ऑब्झर्व ऑल द 4 टेस्ट ट्यूब आफ्टर अ फ्यू डेज. बऱ्याच दिवसानंतर याच्या 4 टेस्ट ट्यूब
आपण हे जे सॅम्पल 4 टेस्ट ट्यूबमध्ये फिलअप केलेलं आहे त्याच्यानंतर त्या 4ही टेस्ट ट्यूबचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि तुम्हाला काय व्हॉट डिड यू फाइंड, तुम्हाला काय पाहायला मिळालं, काय ऑब्झर्व केलं किंवा काय पाहिलं तुम्ही. विच टेस्ट ट्यूब हॅड द नेल्स ॲज बिफोर, कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये जे नेल ठेवलेले आहेत ते जसेच्या तसे राहतील. सो द टेस्ट ट्यूब नंबर कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये असणार आहे, आयन नेल जसेच्या तसे राहतील. पहा, विच टेस्ट ट्यूब हॅड द नेल ॲज बिफोर, तर कुठल्या टेस्ट ट्यूबमधले नेल जसेच्या तसे राहतील म्हणजे पूर्वी जसे होते तसे. तर पहिला टेस्ट ट्यूब, फर्स्ट टेस्ट ट्यूब अँड द लास्ट टेस्ट ट्यूब containing iron nail is remains as it is same as before for first and fourth, फर्स्ट मध्ये आणि फोर्थ मध्ये. रिझन, याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जरी बॉइल्ड वॉटर असला तरी तो डायरेक्टली वॉटर सोबत रिॲक्ट होणार नाही. इन्व्हायरमेंटल ऑक्सिजन जर याच्यामध्ये एंटर होत असेल तर त्यावेळेस रिॲक्शन होते, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काहीच कंडिशन होत नाही. इथं मात्र स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एअर आहे आणि अनहायड्रस, दॅट मीन्स कम्प्लिटली ड्राय, दोज ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द एअर, सो देअरफॉर द ऑक्सिजन कॅन नॉट बी रिॲक्ट दॅट वन डायरेक्टली. त्याच्यामुळं पहिल्या आणि चौथ्या टेस्ट ट्यूबमध्ये कुठलीच प्रक्रिया झालेली पाहायला मिळत नाही. देर इज अ नो चेंज इन अ फर्स्ट अँड द फोर्थ टेस्ट ट्यूब. क्लिअर. नेक्स्ट, बोथ वॉटर अँड एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. मग रस्टिंगसाठी काय गरजेचं आहे, आता या दोन टेस्टमध्ये काहीच होत नाही म्हणजे तरी सुद्धा रस्टिंगसाठी काय गरजेचं आहे, एअर अँड वॉटर. द रस्टिंग प्रोसेस टेक प्लेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. आता या ठिकाणी काय झालं, इथं सॉल्ट आहे, इथं एअर आहे. या दोन टेस्ट ट्यूबमध्ये करोजन पाहायला मिळतं, पण करोजन पाहायला मिळतं म्हणजेच काय आहे, एकतर एन्व्हायरमेंटल एअर किंवा सॉल्ट वॉटर त्याला म्हणजे रस्टिंग करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यू सी द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ. तर तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या खूप साऱ्या रेडॉक्स रिॲक्शन तुम्ही पाहिले असतील तर देर आर द नंबर ऑफ रेडॉक्स रिॲक्शन वी विल सी. तर कुठं पाहिल्या, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखादं व्हेकल घेतो, तसं एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे. वेन द न्यू व्हेकल लुक शायनी, नवीन जेव्हा व्हेकल असते तेव्हा ते अतिशय शायनी दिसते. आणि कॉन्ट्रवरी द ओल्ड व्हेकल लुक डल, काही दिवसानंतर तीच व्हेकल जेव्हा जुनी होत जाते तेव्हा तिचा कलर कसा होतो, डल होतो. म्हणजे अगोदरची शायनिंग आणि नंतरच्या शायनिंगमध्ये खूप सारा फरक पडतो. याचा अर्थ त्याचा जो पेंट आहे, त्या पेंट किंवा जे सरफेस आहे त्या सरफेस सोबत एन्व्हायरमेंटल ऑक्सिजनची रिॲक्शन झालेली आहे आणि त्याच्यामुळे तो कलर कसा होतो, डल होतो. सर्टन टाइप्स ऑफ रॅडिश कलर्ड सॉलिड लेअर कलेक्टेड ऑन द देअर मेटॅलिक सरफेस, म्हणजे रॅडिश ब्राऊन कलरचा म्हणजे रॅडिश लेअरचा एक सरफेस त्या आयर्न नेलच्या किंवा लोखंडाच्या ह्याच्यावरती जमा झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. दिस लेअर इज कॉल्ड ॲज रस्ट आणि त्यालाच आपण रस्ट म्हणतो. केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट आहे, काय आहे बघा, Fe2O3.XH2O. एक्स म्हणजे व्हॅरिएबल नंबर आहे, एक असू शकतो, दोन असू शकतो, तीन असू शकतो, काही असू शकतो. The rust on iron does not form by a simple reaction of oxidation with iron surface. रस्ट होण्याची प्रक्रिया ही काही सर्वसाधारण नाही. नुसता इन्व्हायरमेंटल ऑक्सिजन आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याचं रस्टिंग होत नाही, तर ही एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. रस्ट इज फॉर्म बाय इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस अँड डिफरंट region on the surface of iron becomes anode and cathode. आता ह्या ॲनोड आणि कॅथोड वरती म्हणजे ती जी रिॲक्शन आहे ॲनोड आणि कॅथोडची, ती कशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे ॲनोड काय आहे, मग ॲनोड काय आहे, ज्याच्यावरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते, लक्षात घ्या, ज्याच्यावरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते त्याला आपण ॲनोड असं म्हणतो आणि ज्याच्यावरती रिडक्शन रिॲक्शन होते त्याला कॅथोड असं आपण म्हणत असतो. या ठिकाणी ॲनोड आणि कॅथोड या रिॲक्शन या ठिकाणी होणार आहेत. ॲनोड इट इज पॉझिटिव्ह चार्ज आणि कॅथोड इट इज निगेटिव्ह चार्ज.
हे इलेक्ट्रोड आहेत. दीज टू आर द इलेक्ट्रोड. दीज टू आर द इलेक्ट्रोड आहेत. कॅथोड किंवा ॲनोड हे दोन इलेक्ट्रोड आहेत आणि हे त्या ठिकाणी रिॲक्शन करतात. ओके. मग काय रिॲक्शन होते काल आपण पाहिलेलं होतं. तर पहिल्यांदा हा जो आयन सरफेस आहे, हे मेटल प्लेट आहे आयनची असं आपण इमॅजिन करू. याच्यामध्ये इथं फेरस ॲटम आहे, प्युअर फेरस ॲटम आहेत हे सगळे. हे प्युअर फेरस ॲटम आहेत हे सगळे. प्युअर फेरस, या ठिकाणी सुद्धा प्युअर फेरस, इथं पण प्युअर फेरस. ऑल दीज आर द प्युअर फेरस ॲटम. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही इम्प्युरिटी आहे याच्यामध्ये. सो प्युअर फेरस ॲक्टायझर, मी काय सांगितलं बघा, ॲनोड वरती कोणती रिॲक्शन होते? ऑक्सिडेशन. आणि कॅथोड वरती कोणती रिॲक्शन होते? रिडक्शन. ओके. ॲनोड वरती कोणती रिॲक्शन होते? ऑक्सिडेशन. तर कॅथोड वरती कोणती रिॲक्शन होते? रिडक्शन. मग कसं होतं ते आता बघायचंय. पहिल्यांदा पहा, ॲट ॲनोड, रिॲक्शन ॲट ॲनोड, रिॲक्शन ॲट ॲनोड. मग याच्यामध्ये ॲनोड कोण? जो मेटल ॲटम आहे त्याला आपण ॲनोड कन्सिडर करतो, कारण ॲनोड वरती कोणती रिॲक्शन होते? ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. तर कॅथोड वरती रिडक्शन रिॲक्शन होत असते. लक्षात येते का बघा, ॲनोड वरती कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर कॅथोड वरती कोणती रिॲक्शन? रिडक्शन रिॲक्शन. मग या मेटल प्लेट मध्ये असणारे प्युअर मेटल ॲटम हे ऑक्सिडेशन करतात. सो फेरस इज ऑक्सिडाइज in the forms of Fe+2 and 2 electrons is oxidized. याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. बरोबर आहे का? मग आता ऑक्सिडेशन रिॲक्शन कुठे झाली? ॲनोड वरती, कारण पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे. बरोबर ना? ॲनोड म्हणजे कसला आहे? पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड आहे. पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. आता त्याच्यानंतर जी रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. रिॲक्शन ॲट कॅथोड वरती कोणती रिॲक्शन होते आपण बघू. रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोड कुठला इलेक्ट्रोड आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोड. याच्यावरती कोणती रिॲक्शन होते पहा. जो एन्व्हायरमेंट मध्ये कार्बोनिक ऍसिड तयार होतो, त्या कार्बोनिक ऍसिडचं सेल्फ डिसोसिएशन होतं. कार्बोनिक ऍसिड H2CO3, दिस इज अ वीक ऍसिड, इट इज अ डिसोसिएटेड इन द फॉर्म्स ऑफ HCO3-. तर हा हायड्रोजन या ठिकाणी रिडक्शन करतो. तर इथं घेतलं आपण, आता काल रिॲक्शन बघितल्या म्हणून या ठिकाणी मी डायरेक्टली ट्वाइस इथं लिहितो ट्वाइस. सो हिअर इज अ 4 इलेक्ट्रॉन इज ऑक्सिडाइज. मग ते जे H+ आयन आहेत फ्रॉम ऍसिड, 4H+, देन ऑक्सिजन, देन 4 इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ H2O. याला आपण म्हणतो रिडक्शन रिॲक्शन. 4 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनने रिड्यूस केले, ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला वॉटर मॉलिक्यूल. आता पाहायचं रेडॉक्स रिॲक्शन. ही ऑक्सिडेशन, ही रिडक्शन. रिडॉक्स ट्वाइस ऑफ Fe लेफ्ट हँड साईडची, लेफ्ट हँड साईडला 4 इलेक्ट्रॉन इकडं, 4 इलेक्ट्रॉन इकडे कॅन्सल होतील, कारण जे ऑक्सिडाइज झालेले आहेत तर तेच इलेक्ट्रॉन रिड्यूस होतात. त्याच्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दॅट केस आर 0. क्लिअर? मग आता इकडे काय उरलं? ट्वाइस ऑफ Fe, त्याच्यानंतर 4H+, देन O2, फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ Fe+2 अँड ट्वाइस ऑफ H2O. तर हा फेरस पुन्हा ऑक्सिडेशन करतो. फेरस इज फर्दर ऑक्सिडाइज, ट्वाइस ऑफ Fe+2 इज फर्दर ऑक्सिडाइज and formation of twice of Fe+3, then 2 electron is further oxidation. That is also called as another oxidation. Depending upon the variable valency असल्यामुळं तो पुन्हा ऑक्सिडेशन करतो. And this further oxidized twice of Fe+3 is combines with thrice of H2O, formation of Fe2O3 plus 6H+ ions. So that is and this Fe2O3 ion is further combines with water molecule. Fe2O3 combines with water molecule and formation of Fe2O3 dot H2O
सो इट इज अ रस्ट. असं लास्ट लेक्चरला सुद्धा आपण पाहिलेलं होतं. तर ऑक्सिडेशन, फेरस ऑक्सिडाइज इन ॲनोड रिजन. ॲनोडचं काम फेरस ॲटम करतात, याच्यामध्ये इम्प्युरिटी जे आहे ते कॅथोडचं काम करते. ऑक्सिडेशन इज ऑक्सिजन इज रिड्यूस टू फॉर्म वॉटर इन द कॅथोड रिजन. हे कॅथोड रिजनचं रिॲक्शन आपण या ठिकाणी मांडलेले आहे. त्याच्यानंतर Fe+2 आयन मायग्रेट फ्रॉम द ॲनोड रिजन अँड दे रिॲक्ट्स विथ, म्हणजे Fe+ आयन हे जे आहेत, या आता इथं Fe+ अगोदर मेटल होते तेव्हा त्या ठिकाणी होते, आणि हे जेव्हा आयन्समध्ये कन्वर्ट होतात तेव्हा हे सरफेसला जातात. दीज आर रिचेस ऑन दॅट प्लेस. सरफेसला आले, सरफेसला आल्यानंतर Fe+ ion is migrated from the anode region and they reacts with water and get further oxidized to form Fe+3. सरफेसला आल्यानंतर Fe+ आयन हे या ठिकाणी सरफेसला आले की इथं आजूबाजूला H2 मॉलिक्युल्स आहेत. इथं आजूबाजूला H2O मॉलिक्युल्स आहेत. इथं H2O मॉलिक्युल्स आहेत. तर हे Fe+ आयन हे H2O सोबत कंबाईन होतात. बघा, Fe+ आयन वॉटर मॉलिक्युल सोबत जेव्हा आले तेव्हा ते ऑक्सिडेशन करतात आणि मग त्याचं फॉर्मेशन Fe2O3 मध्ये होतं. A reddish colored hydrated oxide form of Fe+3 ion is called as rust and this collects on the surface. बघा, ही प्रोसेस Fe+3 इकडे आल्यानंतर याच्यासोबत कंबाईन झाला आणि मग रस्टिंग कुठं पाहायला मिळते तुम्हाला? सरफेसवरती. ही रिॲक्शन कुठं होते? सरफेसवरती. म्हणूनच रस्टिंग आपल्याला सरफेसवरती पाहायला मिळतं. तर नेट रिॲक्शन तुमच्याकडे त्या ठिकाणी लिहिलेले आहे. ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ atmospheric oxidation, metal take places consequently resulting in their damage. म्हणजे सतत इन्व्हायरमेंटल किंवा ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनमुळं मेटलचं डॅमेजेस होते, कंटिन्युअसली डॅमेज होतं. त्या प्रोसेसला करोजन म्हणायचं. आयन रस्ट अँड रॅडिश कलर्ड लेअर इज कलेक्टेड. लोखंड गंजतो तेव्हा त्याच्या सरफेसवरती रॅडिश लेअर डिपॉझिट होत असते. And this corrosion of ions is called. तर या ठिकाणी ज्या प्रोसेस झालेल्या आहेत, कॉन्सिक्वेंटली रस्टिंग आणि त्याच्यामुळं जे मेटल सरफेस डॅमेज होतो, डिकम्पोज होतो, त्याला आपण करोजन म्हणतो. आणि त्यावेळेस त्याच्या सरफेसवरती, मेटल सरफेसवरती, आयनच्या सरफेसवरती रॅडिश कलरची एक लेअर डिपॉझिट झालेली असते. दिस करोजन ऑफ आयन, करोजन इज व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. का बरं? कारण त्याच्यामुळे खूप साऱ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्या बाबतीत आपल्याला डिटेल पुढे एका चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे, आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला पाहायचा आहे. फाइंड आउट म्हणजे तुम्हाला त्याचं सर्चिंग करायचं आहे. काय सर्चिंग करायचं आहे? पहा की बाबा